नमस्कार. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील म्हणजेच ज्ञानकर्म संन्यासी योगातील 2 अत्यंत महत्त्वाचे श्लोक, प्रसिद्ध श्लोक आज आपण पाहणार आहोत. श्लोक 8 आणि 9. गेल्या भागात आपण यदा यदा हि धर्मस्य हा श्लोक पाहिला, ज्यामध्ये भगवंतांनी त्यांच्या अवताराचे कारण सांगितले. पण हा अवतार घेऊन ते नक्की काय करतात आणि भगवंताच्या या दिव्य जन्माचे रहस्य समजून घेतल्यास मानवाला काय मिळते, याचे अत्यंत सुंदर उत्तर भगवान श्रीकृष्णांनी या 2 श्लोकामध्ये दिले आहे. श्लोक 8 मध्ये परित्राणाय साधूना यामध्ये देव सांगतात की सज्जनाचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी ते युगानुयुग कसे प्रगट होतात. तर श्लोक क्रमांक 9 मध्ये जन्म कर्मच मे दिव्यमेवम, जो मनुष्य भगवंताच्या या दिव्य जन्म आणि कर्माचे रहस्य खऱ्या अर्थाने समजून घेतो, त्याला पुन्हा या संसार चक्रात जन्म घ्यावा लागत नाही, तर तो थेट मोक्षाला प्राप्त होतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 2 श्लोकाचा सखोल अर्थ, त्यामागे दडलेले ज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात याचा काय उपयोग होऊ शकतो, हे अगदी सोप्या मराठी भाषेतून समजून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून गीतेचे हे अमृत तुमच्यापर्यंत रोज पोहोचेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 8. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थ: भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दृष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगातून प्रगट होतो. तात्पर्य: भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावना भवित मनुष्य होय. एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण तो कृष्ण भावनेच्या गुणांनी पूर्णपणे युक्त असल्यास त्याला साधू समजले पाहिजे. जे कृष्ण भावनेस मुळीच महत्त्व देत नाही, त्यांना दुष्कृताम हा लागू पडतो. असे दुष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मनुष्यातील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. मात्र परिपूर्ण कृष्ण भावनेमध्ये संलग्न असणारे लोक जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू समजले पाहिजे. नास्तिक लोकांविषयी सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंताचे अनेक प्रतिनिधी आहे, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्तांचा छळ होतो. प्रल्हाद महाराज हिरण्यकश्यपूचे पुत्र होते, तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच. श्रीकृष्णाची माता देवकी कंसाची बहीण होती आणि तिच्या तथा वासुदेवांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता. यासाठी कंसाने त्यांना त्या दोहांचेही छळ केलाच. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण ही दोन्ही कार्ये एकाच वेळी केली. यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता
भगवंत विविध अवतार धारण करतात. कृष्णदास कविराज कृत चैतन्य चरित्रामृतात खालील श्लोकामध्ये अवतार विषयक तत्वांचा सारांश दिला आहे. सृष्टी हेतु ई मूर्ती प्रपच्चे अवतरते, सेई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे. मयातीत परव्योमे सबार अवस्थान, विश्वे अवतरिते धरे अवतार नाम. भौतिक सृष्टीत प्रगट होण्याकरिता भगवंतांचा भगवद्धामातून अवतार होतो, त्याप्रमाणे भगवंताचे जे विशिष्ट रूप अवतरित होते त्याला अवतार म्हटले जाते. असे अवतार भगवद्धामात परव्यो असे अवतार भगवद्धामात परव्योमात स्थित असतात. ते भौतिक सृष्टीत प्रगट झाल्यानंतर त्यांना अवतार म्हणून संबोधले जातात. पुरुष अवतार, गुण अवतार, लीला अवतार, शक्त्योवेशावतार, मन्वंत अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतारित होत असतात. पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष असून सर्व अवतारांचे मूळही आहेत. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतारित होतात. असे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्ण अवताराचे मुख्य प्रयोजन अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे. भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात, यावरून ते कलियुगातही अवतरित होतात हे स्पष्ट होते. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे हरिनामाचे सामूहिक कीर्तन, कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरवली. त्यांनी भविष्यवाणी केली की या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या भगवान श्रीकृष्णाचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर अप्रत्यक्षपणे उल्लेख करण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णाचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंताचा हा अवतार दृष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. श्लोक क्रमांक 9. जन्म कर्म च मे दिव्यमेव यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति सोऽर्जुनः. अर्थ: हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तात्पर्य: भगवंताच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाविषयी यापूर्वीच 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंताच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी त्यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतर आणि अनेकानेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीतून भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. मात्र केवळ भगवंताच्या शरीराचे आणि लीलांचे दिव्य स्वरूप जाणून घेतल्याने भक्त देहत्यागानंतर भगवत धाम प्राप्त करतो आणि त्याला पुन्हा या जगात कधीच परत यावे लागत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की
भगवंतांची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतमच्युतम अनादि धीमंत रूपम. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वैयच आहेत. हे सत्य जरी ज्ञानी जन आणि संसारिक पंडितांच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदांमध्ये पुरुष बोधिनी उपनिषद सांगितल्याप्रमाणे एको देवो नित्या लीलानुरक्तो भक्तव्यापी ह्यंतरात्मा. एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्तीशी लीलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेदांप्रमाणे स्वतःला भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंताच्या प्रामाण्यपूर्व वचनाच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला व्यर्थ वेळ दवडीत नाही, तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे त्वमासी हे वैदिक वाक्य या संदर्भात लागू पडते. श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून जाणणारा आणि तुम्हीच परमब्रह्म स्वयं भगवान आहात असे म्हणणारा मनुष्य निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्यांच्या भगवंताच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो. दुसऱ्या शब्दात भगवंताचा असा श्रद्धावान भक्त पूर्णत्व प्राप्त करतो आणि त्याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. त्वमेव विदित्वाति मृत्युमेति न्यान्यः पंथा विद्येतयनाय. केवळ भगवंतांना केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्ती करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की श्रीकृष्णाचे पुरुषोत्तम श्री भगवान हे स्वरूप न जाणणारा मनुष्य निश्चितपणे तम गुणात आहे आणि त्यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पंडिताला अनुसरून भाष्य लिहिले म्हणजे मधाच्या कुपीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञान भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्मे करीत असतील, पण यामुळे ते मुक्तीसाठी अपात्र होतील असे नाही. अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहेतुकी कृपा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशील करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे.